तर 2 षटकं तुमची 10 मिनिटांमध्ये झाली पाहिजेत, तो तुम्हाला कॉल असेल. आणि जर का 10 मिनिटांच्या पुढे तुम्ही जाल तर मात्र शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू आम्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत. आणि सेम नियम 4 षटकांच्या सामन्यासाठी देखील असेल. 3 षटकं ही 15 मिनिटांच्या आतमध्ये झालीच पाहिजे. आणि जर का 15 मिनिटांच्या पुढे जाऊन जर का चौथं षटक सुरू होणार असेल तर एक प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये वाढवला जाईल. तर इथे स्टॉप वॉच लावून आता निवास सज्ज आहेत आणि इथून पुढे काटेकोर पद्धतीने नियमांचं पालन आज आम्ही करणार आहोत. थोडं स्पीड अप घ्यायचंय, मॅच चालू करायची. या दरम्यान आपण पाहतो शरदजी चाळके साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. तर साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. विक्रम आपण बॉलर बघतोय ज्याने मागच्या मॅच मध्ये केवळ 5 रन देऊन एक गडी बाद केलेला आहे. बघूया यावेळेस त्याची काय प्लॅनिंग असेल विक्रमची. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, काय बॉलिंग, पूर्ण पवेलियन मधून सेट होऊन आलेले बॉलर विक्रम अव्वल दर्जाची बॉलिंग करतायत. खेळाडूंनी वेळेचं भान ठेवायचं आहे कारण आता आपण टायमर लावून बघणार आहोत किती वेळेत किती ओव्हर होत आहेत ते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आजच्या दिवसातील पहिल्याच फेरीतील सामने 2 संघांचे आपण पाहिले आणि त्यानंतर लगेच आपण त्यांना दुसऱ्या फेरीकडे घेऊन आलोय. दोन्ही विजयी संघ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मित्रांनो आणि दोन्ही संघांनी एक एक विजयीची पताका इथे फडकवलेली आहे. परंतु कुठला तरी एक संघ असा असेल जो मात्र पराभवाला सामोरे जाईल. पुढील येणारी मॅच मित्रांनो आपण पाहतोय जय हनुमान वरेकरवाडी विरुद्ध के स्टार कळंत्रेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचे टॉस साठी आपण लवकरात लवकर टॉस कंप्लीट करणार आहोत. विनंती असेल जय हनुमान वरेकरवाडी आणि के स्टार कळंत्रेवाडी. जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या चलाखीने फलंदाजांना थांबवून ठेवलं होतं असा चतुर चिता अर्थात विक्रम यावेळेस मात्र थोडासा महागडा ठरतोय की असं म्हणावं लागेल. कारण की या षटकामध्ये आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणाची साथ मात्र त्याच्या गोलंदाजीला कुठेतरी मिळत नाहीये की काय असं म्हणावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय मित्रांनो आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आलेले आहेत त्या बिनबाद 5 धावा. विक्रम नो डाऊट एक अप्रतिम खेळाडू आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने या खेळाडूचा खेळ अगदी जवळून पाहिलाय. एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा ना याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून विक्रम भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपला खेळ दाखवते. परंतु यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण तिथे तैनात, कमालीचं क्षेत्ररक्षण, हातामधून कॅच जरूर सुटलाय परंतु कौतुक करावं लागेल, दाद द्यावी लागेल या खेळाडूची. पंचांचा इशारा थर्ड अंपायर साठी आलाय. तर प्लीज
चौकार नाहीये. थँक्यू. तर बघा आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण रेस्ट घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती आलात तर बरं वाटेल, कारण की भरपूर लांबून तुम्हाला चालत परत थर्ड अंपायरचा कॉल आल्यानंतर यावं लागेल. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण रेस्ट करायची तर या आमच्या व्यासपीठावरती. राहुलजी कळंत्रे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेले तर त्यांना देखील विनंती करूयात की यायचं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. राहुलजी कळंत्रे. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 7 धावा या स्कोर कार्ड वरती येत आहे. बघा पहिल्या षटकासाठी तब्बल 4.35 सेकंदांचा इथे अवधी घेतला गेला, म्हणजे 4 मिनिटं वापरले गेलेत असंच मी म्हणेन. विक्रमने पॉवर प्लेचं षटक एवढं चांगल्या पद्धतीने बजावणं, खूप कमीत कमी वेळेमध्ये खर्च करणं खूप चांगली गोष्ट आहे विक्रम यांची. अशाच प्रकारचा वेग सर्वच खेळाडूंनी जर का संपूर्ण दिवसभर दाखवला तर नक्कीच फायनलची मॅच जी आहे ना ती अपेक्षेप्रमाणे होईल. ज्या षटकांची आपण अपेक्षा करतो की फायनलचा सामना किमान 4 षटकांचा व्हायलाच पाहिजे, ती अपेक्षा जर का पूर्णत्वाला आणायची असेल तर अगदी पहिल्या मॅच पासून आपल्या सर्वांनाच सहकार्याची भूमिका दर्शवावी लागेल. तर रमेश आलेत नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये विक्रमने 7 धावा खर्च करत खूप चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करून दिली. 3 षटकांची मॅच असणाऱ्या मित्रांनो, या 3 षटकांच्या मॅच मध्ये किमान 35च्या पलीकडे जाण्याचा मनसुबा हा प्रत्येक संघाचा पहिल्या इनिंग मध्ये असणार आहे. कालपासून आपण पाहतोय मित्रांनो, ज्या ज्या संघांनी चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली त्यांचा बोलबाला निश्चित स्वरूपाने दुसऱ्या सत्रामध्ये विरोधकांच्या विरोधामध्ये राहिलाय आणि भरपूर कमी वेळेला अशा प्रकारचं चित्र होते की जिथे धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होताना आपण पाहिलाय. सुरुवातीची इनिंग मध्ये खेळाडूंवरती प्रेशर बनवा, दबाव बनवा, ज्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना मात्र डोकं वर काढून देण्याची संधीच देऊ नका. रमेश पहिला चेंडू यावेळेस मात्र लॉफ केलाय. कमालीचं टायमिंग, नजाकत आणि ताकद दोघांचा सुरेख संगम. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय. शाखा प्रमुख चषक षटकार. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की 16 धावा या स्कोर कार्ड वरती अंकित केल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आहे. रमेश गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती रमेश यांच्या विरुद्ध हात खुले केले गेले होते, परंतु त्यानंतर बघा रमेश मात्र चांगला कमबॅक करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला गेलाय. ज्या पद्धतीने या फटके सजवले जात आहेत, कौतुक करेल मी फलंदाजाचं, कारण की अशा प्रकारे सरळ खेळणं तेवढं सोपं नसतं. याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते, प्रचंड तुमचा सराव लागतो, तालीम तुमची चांगली लागते आणि हेच कदाचित या फलंदाजाने केलंय की काय असं म्हणावं लागेल. षटकार ज्या प्रकारे खेळलाय ना जयेशने, मी तर एवढंच सांगेल या षटकाराने सर्वांचीच मने जिंकली आहेत. वेळ आणि काळ कधी बदलेल याचा ठाव ठिकाणा नाहीये आणि जेव्हा वेळेचा सांगावा येतो, काळाचा सांगावा येतो, त्यापुढे आपण सर्वच जण हतबल असतो. अशीच एक छोटीशी दुर्दैवी घटना मागील काही महिन्यांआधी आपल्याच परिसरामध्ये झालीच. आपलाच जीवापाड आपल्यावरती प्रेम करणारा आपलाच भाऊ, आपलाच मित्र अर्थात कैलासवासी प्रवीण यशवंत कळंत्रे आपल्या बरोबर नाहीये, ज्याला मात्र षटकारांचा बादशाह म्हणून सातत्याने संबोधलं जायचं. एक दुर्दैवी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याला मात्र जीव गमवावा लागला, परंतु
तो गेल्यानंतर त्याच्या असंख्य साऱ्या आठवणी आज देखील उराशी बांधून आपण सर्वजण प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची आठवण काढतो आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मित्रांनो काहीच चित्र असंच पाहायला मिळतं. थोडंसं भावनिक वातावरण आज आपल्याला जरूर अनुभवायला मिळते आणि याच्या मागचं खरं कारण काय असेल तर त्या म्हणजे कैलासवासी प्रवीण यशवंत कळंत्रे याच्या गोड साऱ्या आठवणी. कळंत्रे आज नाहीयेत आपल्याबरोबर, प्रवीण आज आपल्या बरोबर नाहीयेत, परंतु मैदानावरती लगावला गेलेला प्रत्येक षटकार हा प्रवीणची आठवण हृदयाच्या ठोक्याला देऊन जातो आणि आज त्याच साऱ्या गोड आठवणींना पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण उजागर करणार आहोत आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील क्रिकेटमय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 23 धावा या अंकित केल्या गेल्यात. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो मित्रांनो जसजशी आम्हाला संधी भेटेल तसतसं मात्र आपण कैलासवासी प्रवीण कळंत्रे यांच्या गोड साऱ्या आठवणींना मात्र उजागर करणार आहोत. आज देखील त्याच्या त्या बादशाही इनिंग्स डोळ्यांच्या समोर आहेत आणि कळंत्रे म्हणलं आणि ज्या वेळेला त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये यायचा, अर्थातच प्रवीण स्मृती बामणवाडी संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये यायचा त्या वेळेला मात्र एक वेगळं रूपडं त्याचं पाहायला मिळायचं आणि या सर्व गूढ आठवणी आज मात्र आपण निश्चित स्वरूपाने जागर करणार आहोत. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सचिन. पहिला चेंडू पंचांचा इशारा इथे मात्र वाईट बॉलचा येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव फलकावरती मात्र छोटीशी भर आपल्याला पाहायला मिळते. पुढून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलकासा काटा बदलतोय. कम्मालीचा चेंडू म्हणावा लागेल, बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय, नॅचरल स्विंग म्हणावा लागेल आणि अशा प्रकारचा नॅचरल स्विंग हा डावखुरा हाताच्या गोलंदाजांना स्पेशली असतो, परंतु उजव्या हाताच्या गोलंदाजाने अशा प्रकारे चेंडूला बाहेर काढणं तेवढं सोपं नाहीये. प्रचंड मेहनत लागते मित्रांनो यासाठी, प्रचंड कसरत लागते याच्यासाठी आणि ती कदाचित सचिनने केली की काय असं म्हणावं लागेल. परंतु यावेळेस मात्र पुलचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. हो या सिक्स पंचांचा इशारा 4 धावांसाठी येतोय हा शाखा प्रमुख दणदणीत चौकार. चांगला फटका, चांगला टायमिंग, चेंडू खूप चांगला होता परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याला मात्र डिस्पॅच केलं गेलं. राईट टू लेफ्ट बॅट खूप वेगाने सरसावते आणि चेंडूला मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे धाडते 4 धावांसाठी. तर विजयजी चाळके साहेब अर्थातच आमच्या समोर जुडले गेले तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर नक्कीच विजय बाबा यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्यांची देखील प्रचंड मेहनत लागली या स्पर्धेसाठी. एक हसता चेहरा, कधी पण विजय बाबांना तुम्ही आवाज द्या, कधी त्यांना पहा, त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक दिलदार असं व्यक्तिमत्व आहे आणि विशेष करून मी असं सांगेल की मित्रांनो या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आयुष्यामध्ये किती जरी संकट, किती जरी दुःख असले तरी देखील हसून त्याच्यावरच्या समोर जावा, दुःख नष्ट होतील याच्यात कुठली शंका नाहीये. तर सन्मान्य श्री गणेशजी बोंबेशेठ हे देखील आमच्या समोर जुडले गेलेत, ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी स्वागत सौजन्य दिलेले आहे. त्याचबरोबर आपण पाहतो सन्मान्य श्री संतोषजी चाळके साहेब हे देखील आमच्या समोर जुडले गेले, ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये पाणी सौजन्य आम्हाला दिले गेले. मी मनपूर्वक आभार व्यक्त करत तुमच्या सर्वांचं, कारण की तुमच्या या सहकार्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे. वाईट बॉलचा इशारा आय थिंक पंचांचा येतोय. यस इट्स वाईट. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकावरती 1 धाव अंकित केली जाते. 31 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 मिनिटांचा अवधी आतापर्यंत झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर चेंडू झालेले आहेत 3 चेंडू झालेत. डॉट बॉलची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ तर मात्र संपुष्टामध्ये येतो. सचिन चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. एक मोठा फटका त्यांच्या विरोधामध्ये जरूर आलाय. थोडीशी खराब गोलंदाजी जरूर झाली आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात, परंतु कौतुक करेल, दाद देईन मी सचिनचं, कारण की ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करतात जरूर चुका होतात, चुकांना दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे तेवढं सोपं नाहीये. विकेटचं पतन होतंय. चांगला कमबॅक सचिन कडून सफलता प्राप्त करून देण्यात आपल्या संघाला.
चेंडू काहीसा काळ हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येऊन चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू मात्र हातामध्ये येत नाहीये, परंतु रनआउटच्या माध्यमातून विकेट्स मात्र जरूर पतन होतोय. या चेंडूवरती आपण पाहतो धावा आलेल्या आहेत 1 आणि या सिंगलने मात्र आपण पाहतोय की स्कोर कार्ड बदलते, जाऊन मात्र थांबते 32च्या घरामध्ये. या षटकातील चेंडू संपुष्टात आलेले आहेत, षटक समाप्त होतोय. तिसऱ्याला आउट झाला. दोन आहेत आत्ताचे. बॉल द्यायचा पंचांना बॉल द्यायचा आणि पाणी देखील द्यायचं. चला आमचे स्वयंसेवक आपणास विनंती असेल की पंचांसाठी आपण पाण्याची पूर्तता करायची आणि त्याचबरोबर चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. 33 झालेत, 34 टू विन असेल. बोथरेड संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे, आपल्याला वेळेचं बंधन आहे. तर बघा विनंती असेल वरेकरवाडी आणि कळंत्रेवाडी, प्लीज आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय, परंतु तुमच्या दोघांचाही संगनायक अद्याप देखील आलेला नाहीये. 3 ओव्हरची मॅच आहे आणि मॅच कधी एकदाची संपेल कळणार देखील नाहीये. प्लीज या, आपण या, इकडे या टॉसच्या बॉक्स मध्ये या. तुम्ही आलात तर प्लीज तुमची उपस्थिती दर्शवा. के स्टार करंटवाडी यांचा देखील संघनायकाला विनंती आहे की टॉस का बॉस या मंचावरती यावं. के स्टार करंटवाडी कर्नल संघनायकाला विनंती आहे, कॅप्टनला विनंती असेल की लवकर टॉस का बॉस या मंचावरती यावं. कोण मागणार? काटा मागितलेला आहे आणि छापा आलेला आहे. तर जय हनुमान 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. काटा झालेला आहे. के स्टार यांनी टॉस जिंकलेला आहे. काय घेणार? फिल्डिंग त्यांनी निवडलेले. काय तुमची स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅनिंग असेल यांच्या विरोधात? 30 ते 35 रनांपर्यंत आम्ही थांबवणार. 30 ते 35 रनांपर्यंत थांबवणार. तुमची काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग असेल? 40+ टार्गेट देऊ. 40+ टार्गेट देते. ओके. बघा विनंती असेल, टायमर चालू आहे आणि 10 मिनिटांच्या अवधीमध्ये जर का तुम्ही 2 ओव्हर्स कंप्लीट केल्या नाहीत तर मात्र तिसरं षटक हे तुमचं एक कमी प्लेअरनी कंप्लीट करावं लागेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ही एक तुम्हाला विनंती असेल आवर्जून, तर प्लीज थोडंसं सहकार्य करा, हीच मात्र तुम्हाला विनंती करतो. मोठा फटका यावेळेस मात्र गजब का टाइमिंग, बेमिसाल स्ट्रोक, 6 रन केले इस बार, गेंद फरार. इट्स अ बिग हिट, सिक्सर.
बघा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विक्रम आलाय आणि विक्रमची एक आवडती गोष्ट म्हणजे त्याला विक्रम करायला भरपूर आवडतात आणि मागील मॅच मध्ये वैयक्तिक धावसंख्येचं खातं षटकाराने उघडलं. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय वैयक्तिक खातं हे षटकाराने उघडलं. म्हणजे मी तर असंच म्हणेल की हा विक्रम कुठेतरी स्वतःचीच विक्रम आज मोडतोय की काय. षटकाराने झाली सुरुवात. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्युत्तरादाखल मात्र षटकार आलाय. चांगली सुरुवात. फुलटॉ चेंडू. क्विक रिॲक्शन. जेवढ्या वेगाने चेंडू आला तेवढ्या वेगाने रिॲक्शन पाहायला मिळाली. ही ऍक्शन एवढी परफेक्ट होती की 6 धावांची मोहर स्कोर कार्ड वरती जरूर पुन्हा एकदा लगावतो. अक्षयजी तुपे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेले तर अक्षयजी तुपे साहेब आपल्यास देखील विनंती असेल की यायचे आपण व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आज शाखा प्रमुख चषकाच्या माध्यमातून आम्ही करतो. अक्षयजी तुपे. गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अमित आलेले आहेत आणि अमितचं स्वागत मात्र विक्रमने काय जबरदस्त पद्धतीने केलंय. 2 चेंडू 2 षटकार. ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे, हा वेग देखील चांगला आहे. याच अनुशासनाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. विक्रम सारख्या माहिर फलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही जर का शरीराला वेध घेणारी गोलंदाजी कराल तर त्याच्यावरती तो मोठा फटका लगावल्याशिवाय राहणार नाहीये. ओव्हरपिच चेंडू आणि शरीराचे वेध घेणारे चेंडू हा त्याचा फेवरेट झोन आहे आणि याच्यापासून जर का चेंडू लांब ठेवले तर नक्कीच आज तुमचा कमबॅक पाहायला मिळेल. आणि हेच केलं गेलं ज्याचा उल्लेख केला गेला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू नकोय, शरीरापासून थोडेसे लांब ठेवलेले चेंडू फलंदाजाला करतायत आणि हीच गोष्ट कदाचित ठरली की काय म्हणावं लागेल गोलंदाजाने. अचूक ठिकाणावरती टप्प्यावरती चेंडू टाकला गेला. परिणाम दाखल आपण पाहतोय की विक्रम नावाचा मोठा मासा इथे गळाला लागलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सचिन देखील भोपळा न फोडता बाधून तंबूच्या आश्रयाला आला. बघा तुमच्या टीम मधला सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर अर्थात तुमचा महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर संघावरती एक दडपण वावरतं ना, ते दडपण कसं असतं ना याचं एक मूर्तिमंत उदाहरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज विक्रम बाद झाला त्याच्यानंतर संघाला सावरण्यासाठी आलेला सचिन देखील चूक करून बसला आणि परिणामादाखल आपण पाहतो की सचिन देखील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. 33 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या. 34 आव्हान इथे ठेवलं गेलं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना विक्रमने एक चांगली सुरुवात करून दिली. परंतु विक्रम बाद झाल्यानंतर सचिनला मात्र खेळाला सावरता आलेलं नाहीये. थोडासा ढिसाळपणा, थोडासा जो भार त्याच्या खांद्यांवरती सोपवला गेला होता त्या भाराला मात्र त्याला पेलवता आला नाहीये आणि म्हणून की काय आपण पाहतोय की पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 फलंदाज बाद होऊन 12 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती आले. मागील मॅच मध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती आली होती बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, जिथे त्यांना 12 चेंडूंमध्ये 25 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता देखील आपण पाहतोय की जवळजवळ त्याच प्रकारची अवस्था पाहायला मिळते. येणारे 12 चेंडूची आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावांची. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच इथे मात्र आपण अनुभवतोय, एन्जॉय करतोय. एकीकडे आपण पाहतो शेंडेवाडी आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की भुत्रेवाडी. सध्या आपण पाहतो की शेंडेवाडीचा संघ फलंदाजी करतोय. 34 धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे मित्रांनो आणि प्रत्युत्तरादाखल पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्या 12 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात आणि त्या 12 धावा फक्त 2 चेंडूंमध्ये झाल्यात आणि उर्वरित 4 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव इथे आलेली नाहीये. लेफ्ट ओव्हर द विकेट. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज प्रशांत आलेले आहेत आणि फलंदाज आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये रवी कुमार आणि सूर्यकांत खेळत आहेत.
सूर्यकांतने मात्र वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र इथं उघडलं. टीमच्या अकाउंट मध्ये एक धाव त्यांनी क्रेडिट केली. तर बघूयात अशाच प्रकारे धावसंख्येला गोळा करण्याचं काम ते करतील का. 12 मध्ये आवश्यकता होती 22 ची आणि आता आपण पाहतो की समीकरणामध्ये थोडासा फेरबदल. येणारे 11 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 21 धावांची. प्रशांत लेफ्ट राऊंड द विकेट. पाठीच्या आउटसाइड एज घे. चेंडू पुन्हा एकदा हवाईमध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर खूप बरं वाटेल. नितीन आहेत आय थिंक तिथे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण नितीन यांच्या माध्यमातून होतं. काय जीवाच्या आकंताने इथे मात्र नितीनने प्रयत्न केला. ऍज अ सबस्टिट्यूट म्हणून तो या संघामध्ये खेळतोय, परंतु एका दुसऱ्या संघामध्ये ऍज अ सबस्टिट्यूट म्हणून खेळत असताना त्या संघाला माझं योगदान कशा प्रकारचं असायला पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण आता मात्र नितीन दाखवतोय. काल डीके वॉरियर संघाचा ऋषी याला आपण पाहिलं, ज्याने अशाच प्रकारचा खेळ दाखवला होता आणि सहकार्याची भूमिका म्हणून एक एक्स्ट्रा प्लेअर म्हणून त्या संघामध्ये त्यांनी दिली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण काल ऋषीचं राहिलं ऍज अ सबस्टिट्यूट म्हणून एका संघामध्ये. आणि आता आपण पाहतो की नितीन बघा काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंगच्या आउटसाइड एज. लेफ्ट आर्म गोलंदाज हे सातत्याने यशस्वी का असतात याचं चोख उत्तर आपल्याला मात्र पाहायला मिळालं. प्रशांतला मात्र भेटतं यश आणि आता कुठेतरी शेंडेवाडी संघाला नख कुरतडण्यासाठी भाग पाडलं या गोलंदाजाने. अचूक ठिकाणावरती टप्पा, अचूक ठिकाणावरती केलेला भडीमार, अचूक लाईन आणि लेथने केलेली गोलंदाजी फलंदाजांना कुठेतरी अवघड चालू लागले की असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार पाहिल्या तर असं वाटलं होतं की हा सामना अवघ्या 2 षटकांमध्येच फिनिश करतोय की काय विक्रम, परंतु विक्रमच्या बाद होण्याने संघाला कुठेतरी उतरता काढायला लागले. त्यानंतर आलेला सचिन ज्याने मात्र जिम्मेदारीला नीटचं पेलावलं नाहीये, थोडासा ढिसाळपणा त्याच्या जबाबदारीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून नंतर आपण पाहतो की अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रशांत मात्र देतोय. परिणामादाखल आपण पाहतो की स्कोर मात्र जाऊन थांबेल 14च्या घरामध्ये. येणारे 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता मित्रांनो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू. प्रशांतने मात्र एक जादुई गोलंदाजी केली याच्यात शंकाच नाहीये. अचूक टप्प्यावरती सातत्याने मारा करतायत लेफ्ट आर्म गोलंदाज. सातत्याने का हवी असतं त्याचा अजून एक चोख उत्तर आपल्याला पाहायला मिळते. काल जर सांगायचं म्हणत तर सलतेवाडी संघाचा अक्षय ज्यांनी मात्र संपूर्ण दिवसभर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिकाला अतिशय मनोरंजक पद्धतीने एंटरटेन केलं. आणि आता आपण पाहतो की हा प्रशांत देखील बघा त्याच प्रकारची एक उल्लेखनीय गोलंदाजी करतोय. चुकीचं कम्युनिकेशन, चुकीचं कॉलिंग, रिचार्ज कदाचित संपलाय की काय असं म्हणावं लागेल आणि परिणामादाखल आपण पाहतोय विकेटचं पतन. फलंदाजी ते मात्र बाद होईल. थोडासा पावलांचा वेग आधीच जर का वाढवला असता तर ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती, परंतु क्रिकेट जर आणि तर इथे चालत नाहीये आणि याशिवाय क्रिकेट होत देखील नाहीये. तो प्लीज चला नवीन फलंदाज लवकर यायचे, आपण थोडस स्पीडअप करायचं प्लीज. लवकर लवकर लवकर. संदेश आतमध्ये येत आहेत. 15 झाले, 19 पाहिजेत अजून. 6-19 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. प्लीज चला लवकर फलंदाज, भरपूर वेळ घेते तुम्ही स्ट्राइक वरती येण्यासाठी. थोडासा वेग वाढूयात आपण. मारुती दादा निवडुंगे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही जबरदस्त अशी क्रिकेटची शृंखला, 2 दिवस तुम्हाला भरभरून एंटरटेन करणारी ही क्रिकेटची स्पर्धा, अर्थात शाखा प्रमुख चषक 2024 ची. आणि बघा ज्यांचं नाव घेतलं आणि त्यांचं इथे शुभागमन झालं, काय योगायोग म्हणावं लागेल. दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना. आणि मराठीमध्ये कधी कधी आपण म्हणतोच की नाव घेतलं आणि हजर झाला तुला 100 वर्ष आयुष्य. मित्र म्हणतात की या व्यक्तिमत्वाला 100 वर्ष देखील कमी पडतील की काय असं म्हणावं लागेल. आणि साहेबांचं मात्र शुभागमन आपल्या व्यासपीठावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतं. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की या संपूर्ण संकल्पनेचे ते फाउंडर आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेटची स्पर्धा. आणि आज मात्र आपण पाहतोय की थोडेसे आज उशिरा आले, कारण की त्यांना माहिती आहे की आता जर का गेलो तर परत रात्री 10लाच घरी जायचं. म्हणजे आज संपूर्ण तयारी करूनच आज ते आलेले आहेत. आणि बरोबर आपण पाहतोय की सर्व पारितोषिक देखील घेऊन आले. म्हणजे सिलिंग फॅन जो दिला जाणार आहे पारितोषिक म्हणून खेळाडूंना, उत्कृष्ट गोलंदाजांसाठी त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी. आणि हे जे पारितोषिक आहेत ना ते आता हळूहळू करून आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊ लागले.
काहीतरी नौकं रूप या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. भरपूर साऱ्या ठिकाणी आपण पाहतो कुठे रेफ्रिजरेटर दिला जातो कुठे, परंतु यावेळेस बघा हलकासा ओव्हर चेंडू लॉस केलाय आणि या स्पर्धेचे प्रमुख फाउंडर अर्थात त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा, तिला मात्र मानवंदना कदाचित या षटकाराने दिले की काय असं म्हणावं लागेल. मिकी आणि माऊस हे दोन कॅरेक्टर ज्यांनी मात्र 90 आणि 80च्या दशकामध्ये कार्टूनच्या क्षेत्रामध्ये एक वेगळं वलय निर्माण केलं. आणि जी पिढी 2 बॉल 12 पाहिजे, ज्या पिढीने 90च्या दशकामध्ये कार्टून पाहिलं त्यांना फक्त आणि फक्त वेड होतं मिकी आणि माऊसचं आणि टॉम अँड जेरीचं. त्यामधीलच हे दोन कॅरेक्टर अर्थात मिकी आणि माऊस आमच्या व्यासपीठावरती आलेले आहेत आणि सुरुवात मात्र त्यांच्या करामतीला झालेली आहे. अमोलजी कोतावडे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेले, तर साहेबांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. साहेबांना विनंती असेल की आपण यायचे साहेब व्यासपीठावरती, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. मिकी और माउस, मैं आपसे विनती करना चाहूंगा कृपया कर से ये सूचना ध्यान से आपको आपके पास लेनी है. स्टेज से ज्यादा ग्राउंड के ऊपर आपको ज्यादा एंटरटेन करना है, थोड़ा सा खुद को संभालना है क्योंकि एक गलती मैच को अलग रूप दे सकते. लेकिन इस बार देखिए 2 गेंदों में 12 की आवश्यकता थी और इस बार खेल दिया 6 के लिए. लेकिन मैच अगर देखे जाए तो जीत ली है बोत्रेवाडी टीम ने. कळंत्रेवाडी चला आत यायचं प्लीज, चला लवकर. कळंत्रेवाडी